आमचा श्रावण महिना तर आजच संपला. ते कसा मी तुम्हाला सांगते. सकाळची सुरुवात मस्त झाली आहे, पाऊस नाही. त्या म्हटलं चला आज रविवार आहे तर मस्त बेत करूया. इथे पूर्वाचं पझल सोडवणं चालू होतं. लगेच मी ते तयारीला लागले. आज संडे होता तर म्हटलं चला इडली बनवू, पण इडलीचं पीठ भिजवायचं लक्षच नाही म्हणून मी विकतच पीठ आणलं. इकडे बरं आहे, इडली डोसा करायचं असेल तर पीठ भेटतं डेअरीमध्ये. मग लगेच मी घेऊन आले. त्यानंतर चटणी बनवली आणि त्याचा तडका केला. जिरा, मोहरी, मेथी दाणे आणि उडदाची डाळ असं तडका मारला. लगेच सांबारला पण इथे तडका मारून घेतला. मस्त असं सांबार तयार झालं होतं. आंबटपणासाठी ते थोडंसं कोकम वापरलेलं आहे. त्यानंतर आपल्या पात्रामध्ये मी मिनी इडली बनवली आहे. तेच पाहून माझी मुलगी म्हणत होती, मम्मी श्रावण तर चालू आहे आणि तू काय हे अंडे बनवतेस. म्हणून मी म्हटलं की श्रावण महिना आमचा आजच संपला म्हणून. तर इथे मस्त आप्पे तयार झाले आहेत. मोठ्या पात्रामध्ये करायचं, पुन्हा ते घासत बसायचं, खाणं एवढंसं आणि काम खूप. त्यामुळं मी अशी आज आयडिया केली की चला आपण मिनी इडली बनवूया आणि ती पण आप्पे पात्रामध्ये. अशा मस्त इडल्या मी इथे बनवून घेतल्या होत्या. त्यानंतर आम्ही ठरवलं की गरम गरम एकदाच सर्व बसून खायचं. डोसे पण बनवून घेतले. त्या ह्या पिठापासून इडली, डोसा, आप्पे, उत्तप्पे जे तुम्ही बनवू शकता ते बनवता येतं. मोठ्या इडल्या, छोट्या इडल्या कशा पण. तर मी ते मस्त बनवून घेतला आणि डोसे पण झाले होते. सांबार पण एवढं मस्त झालं होतं. या चला जेवायला. आपला व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला विसरू नका की तुम्ही अशी मिनी इडली खाता का. तुम्हाला पण मोठ्या इडलीचा कंटाळा येत असेल तर नक्की या इडल्या बनवा. टिफिनसाठी पण खूप छान आहेत. बाय.